शिवसेना भवनाबाहेर लावलेला बॅनर राज ठाकरेंच्या सूचनेनंतर काढला। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा बॅनरवर शब्द होता। निवडणुकीच्या तोंडावर भाजपत जोरदार इनकमिंग। काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल भाजपत, संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे राजू शिंदे आणि भिवंडीचे शरद पवार गटाचे सुभाष पवारही भाजपत पक्षप्रवेश करणार। लग्न जुळत नाही म्हणून अकोल्याच्या तरुणांचं शरद पवारांना पत्र। पवारांनी पदाधिकाऱ्यांना मुलगी शोधण्याच्या सूचना दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर ताज लँड्स एंडमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या डीएनएवरून पडताळणी। स्फोटात ठार झाल्याची ही पुष्टी। हल्ल्यातील मृतांचा आकडा 13 वर। दहशतवादी मुझम्मिलच्या घरातून डायरी आणि नोटबुक पोलिसांनी जप्त केलं। दहशतवादी कटाची अनेक दिवसांपासून आखणी सुरू होती। डायरीतून माहिती समोर, तर डायरीमध्ये 8 ते 12 नोव्हेंबरपर्यंतच्या प्लॅनिंगचाही उल्लेख। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासातली मोठी अपडेट समोर। 8 संशयित दहशतवाद्यांनी कट आखला होता। 4 शहरात स्फोटाचा कट होता। 8ही दहशतवाद्यांचा नेटवर्क आणि कारवायांचा वेगानं तपास सुरू। दिल्लीतल्या बॉम्बस्फोट प्रकरणी गृहमंत्री अमित शहा उच्चस्तरीय बैठक घेत आहेत। गुप्तचर संस्था आणि गृह विभागाचे अधिकारी बैठकीत सहभागी। अमित शहांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन।